बच्चू कडूंनी दिलेली अल्टिमेटम डेडलाईन संपल्यानं आंदोलक आक्रमक। अखेर प्रहार कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलनाला सुरुवात। नागपूरच्या जामठा परिसरात कार्यकर्ते रेल्वे रुळावर। बच्चू कडूंचा बावनकुळे आणि गिरीश महाजनांशी फोनवरून संवाद। चर्चेसाठी कडूंना मुंबईत येण्याची बावनकुळेंची विनंती, तर बच्चू कडू नागपुरात बैठक घेण्यावर ठाम। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, तर ठाकरे सरकारसारखा आम्ही हुकुमशहा नाही। बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। जरांगेंनी 2 नोव्हेंबरला अंतर्वारीत बोलावलेली बैठक रद्द। नागपूर आंदोलनामुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय। शेतकऱ्यांची एकजूट दिसली पाहिजे, जरांगेंचं वक्तव्य। भाजपकडून पुन्हा एक है तो सेफ हेचा नारा। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती। हिंदू मतं एकत्रीकरणासाठी भाजपकडून हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। मनसेचा उद्या मुंबईच्या रंगशारदात मेळावा। राज ठाकरेंचे पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ। मेळाव्यातून मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन करणार। डॉक्टर महिलेच्या कुटुंबाशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद। हर्षवर्धन सपकाळांच्या फोनवरून साधला संवाद। माझ्या लेकीला न्याय द्या, पीडितेच्या आईची राहुल गांधींकडे मागणी। गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच असल्याचं समोर। ब्रिटन उच्चायुक्तांचं पुणे पोलिसांना उत्तर। 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असल्याचं उघड। मोंथा चक्रीवादळाचा रत्नागिरीतल्या मासेमारीला फटका। वादळामुळे बोटींना समुद्रात जाण्यास अडथळा। माशांच्या दरात वाढ, तर दर वाढल्यानं मासळी बाजारात शुकशुकाट।